नमस्कार, माझं नाव यशवंत सोळंके. मी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र येथे ॲज कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो आणि मधुधारा फाउंडेशनतर्फे नितीन शिंदे सरांचं मी स्वागत करतो. केंद्राला व्हिजिट दिली त्यांनी आणि याच्यामध्ये जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र याच्यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवतो. लास्ट टाइम आमचा एक प्रोग्राम झाला होता जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये. ॲलिमको कंपनी आमच्यासोबत संयोजक म्हणून होती. आम्ही कार्यक्रमाचे आयोजक होतो. 27 तारखेला जे प्रोग्राम झाला त्याच्यामध्ये लाभार्थ्यांना आम्ही इलेक्ट्रिक ट्रायसिकल वाटप केलेले आहे. 200 लाभार्थी होते. त्यामध्ये त्यांचा क्रायटेरिया सहसा 80% असतो ॲलिमको नावाच्या कंपनीचा. पण आम्ही स्वतः त्यांनी इन्व्हॉल्वमेंट करून 50%च्या वरती त्यांना देण्यात आले लाभार्थ्यांना. ते पण अस्थिव्यंग लाभार्थ्यांना ई ट्रायसिकल देण्यात आले. आणि याच्यामध्ये जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विविध प्रकारचे उपक्रम राबवतो. त्या उपक्रमामध्ये 20 जून 2025 रोजी झालेला योग दिन पण जागतिक योग दिन पण साजरा करण्यात आला. आणि त्यासोबतच नॅशनल ट्रस्टच्या अंतर्गत वेगवेगळे निरामय विमा पॉलिसी पण राबवण्यात येते. त्या पॉलिसीमध्ये मतिमंद, मल्टिपल डिसॅबिलिटी, बहुविकलांग आणि सेरेबल पाल्सी नावाचे लाभार्थी 1 लाख रुपयाचा विमा घेऊ शकतात. म्हणजे 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते त्या विम्याला. आणि तसेच ह्या दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे व्हीलचेअर आसन, काठी, कुबडी ज्या बी सुविधा देता येतील त्या सुविधा आम्ही वगैरे देतो. आणि आमच्या इथं थेरपी पण चालते. तर सर, हे जे तुम्ही जी माहिती दिली हे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा पुनर्वसन केंद्र, दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये चालतं का हे उपक्रम चालतात. पण ते ॲक्च्युली आमच्याकडे जे उपक्रम चालतात ते बाकीकडे चालतात हे माहीत नाही आपल्याला. कंपल्सरी कनेक्टिव्हिटी नाही आमची. बरं, मग ह्याच्यामध्ये व्हीलचेअर, स्टिक, कुबडे जे आहेत तर 1 to 1 तुम्ही देऊ शकतायत का? 1 to 1 देता का? समजा एखादा दिव्यांग जर आला तुमच्याकडे मागायला तर तुम्ही देता का? हां, आमच्याकडे जर स्टॉक अवेलेबल असेल तर आम्ही देतो. जर स्टॉक जर नसेल तर पहिली नावनोंदणी वगैरे होते. आणि जेव्हा कॅम्प वगैरे शिबिर असतं तर त्या ठिकाणी त्या लाभार्थ्याला बोलून वाटप करण्यात येतं. तर नक्की सर, की मधुधारा फाउंडेशनच्या माध्यमातून समजा कुठला जर दिव्यांग आला आणि त्याला अत्यंत गरज आहे व्हीलचेअर वगैरे आणि त्यावेळेस जर उपलब्ध असेल तर आपण नक्कीच सहकार्य करू आम्ही आणि त्यांना देण्यात येईल. सोळंके साहेब, तुम्ही खूप छान अशी माहिती सांगितली आणि त्याच्यासाठी मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. मधुधारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशनला नेहमी तुम्ही संपर्क साधत राहा. ज्या काही उपक्रम असतील तर ते उपक्रम तुम्ही आम्हाला सांगा. त्या उपक्रमामध्ये दिव्यांग जे आहेत तर आपल्या जिल्ह्यामध्ये जे दिव्यांग राहतात त्या प्रत्येक जिल्ह्याच्या दिव्यांगांसाठी हे उपयोगी. 100% मधुधारा फाउंडेशन आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जे बी कार्यक्रम पुढं समजा करेल तर मधुधारा फाउंडेशनचा सहभाग वगैरे किंवा कॉल करून त्यांना सहभाग घेण्याचा विचार विनिमय होईल. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.